हॅलो स्टुडंट्स, चला आज आपण आपल्या नेक्स्ट अभ्यासाकडे जाऊयात. पुढचा अभ्यास महत्त्वाचा आहे. काही टर्म्स आहेत आणखीन या चॅप्टर्समधला. एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर याच्याबद्दल फारसं मी घेणार नाही आहे, कारण हा थोडासा पुढचा भाग आहे. तरी देखील आता तो सिक्वेन्सने आला आहे म्हणून. एक्सपेंडिचर, एक्सपेन्स खर्च. एक्सपेंडिचर म्हणजे खर्चच. एक्सपेंडिचर an amount spent by the business for any consideration received by the business is called as expenditure. कोणत्याही कारणासाठी जेव्हा बिझनेस कडून काहीही खर्च होतो दॅट इज कॉल्ड अन एक्सपेंडिचर. आले लक्षात? एवढंच फक्त लक्षात ठेवा. टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर आहेत, पण आता त्याच्याकडे नको जायला. फक्त एक्सपेन्स म्हणजे खर्च, एवढं फक्त लक्षात ठेवा. An amount spent by the business for any consideration received by the business is called as expenditure. There are three types of expenditure: capital expenditure, revenue expenditure and deferred revenue expenditure. याच्याबद्दल मी एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलीन, पण 11वीच्या विद्यार्थ्यांना एवढं एक्सपेंडिचर कळणंच गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण नंतर एखादा शेवटी प्रकरणाच्या शेवटी वगैरे मी व्हिडिओ तयार करेन आणि त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देईन. आज आपण बेसिकली आजचा व्हिडिओ जो बनवतोय तो कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंटसाठी आहे. लक्षात घ्या, कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. आता व्हॉट इज डिस्काउंट? डिस्काउंट सांगा काय आहे? डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंट म्हणजे आपल्याला वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला पैशामध्ये थोडीशी जी सूट मिळते. डिस्काउंटला मराठीमध्ये म्हणतात बघा, सूट किंवा सवलत. सूट किंवा सवलत म्हणजे जिथं आपण वस्तू खरेदी केल्यानंतर 100 रुपयाची वस्तू खरेदी केली, पण एखादा दुकानदार खुश होऊन आपल्याला काय म्हणेल, बाबा तर 100 रुपये मला नको देऊ, तू मला 90 रुपये दे. मग ह्याच्यात हे 10 रुपये जे मिळालेले आहेत आपल्याला, हा काय असतो? आपल्यासाठी डिस्काउंट असतो. तर असं का होतं? आपण जिथे 100 रुपये द्यायला लायबल आहोत, आपल्याला 100 रुपये ड्यू आहे, तिथं आपण 90 रुपयेच का द्यायचे? किंवा मग असं डिस्काउंटच्या फॅसिलिटीज का दिल्या जातात कस्टमरना? साधं कारण आहे. साधं आपल्याला माहिती असतं की कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी 25% सेल, 30% सेल. बिस्किटाच्या पुड्यामध्ये 4 बिस्किटं जरी जास्त आली, आपल्याला वाटतं आपण फार तीर मारलेला आहे, आपल्याला फ्री मिळालं असं तसं. पण डिस्काउंट हा कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा एक मार्केटिंगचा फंडा असतो. त्यामुळे डिस्काउंट इज अ कन्सेशन. डिस्काउंट इज अ अलावन्स गिवन बाय ट्रेडर टू हिज कस्टमर. कशासाठी? त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, की जेणेकरून तिथे 10 रुपये डिस्काउंट मिळतं म्हणल्यावर मग ग्राहक काय करतात? दुसऱ्या दुकानात जाण्यापेक्षा मग त्या दुकानामध्ये जाऊन वस्तू खरेदी करायला जास्त पसंती करतात. मग तसंच आहे पहा, की डिस्काउंट म्हणजे इथे दिले पहा डेफिनेशन. डिस्काउंट इज अ कन्सेशन और अलावन्स गिवन बाय द सेलर टू द परचेसर. सेलर म्हणजे कोण? विक्रेता. परचेसर म्हणजे कोण? खरेदीदार. विक्रेत्याकडून खरेदीदाराला दिली जाणारी थोडीशी सवलत म्हणजे काय आहे? अलावन्स किंवा कन्सेशन म्हणजे सवलत किंवा सूट. स्वतःचं नुकसान करून घेत आहेत ते 10 रुपयाचं. कशासाठी? दिस इज द मार्केटिंग फंडा. हे लक्षात घ्या, हे मार्केटिंग असतं 10 रुपयाचं. तसं एवढा लॉस ते बेअर करू शकतात, याचा अर्थ त्यांना ते सहन होणार आहे. मग असं का केलं जातं? असं कशासाठी करतात? याच्या मागे रिझन काय आहे? हे सगळं आपण आता बघूया. हे सगळ्यांनी डेफिनेशन लिहायचे आहे आणि पाठ करायचे आहे बघा. डिस्काउंट इज अ कन्सेशन और अलावन्स गिवन बाय द सेलर टू द परचेसर. खरेदीदाराला विक्रेत्याकडून दिली जाणारी थोडीशी सूट. सूट कशामध्ये दिली जाणार आहे? पैशामध्ये. सूट कशामध्ये दिली जाणार आहे? पैसा. सो देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ डिस्काउंट. फर्स्ट वन ट्रेड डिस्काउंट, सेकंड वन कॅश डिस्काउंट.
आता या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघूया. आता फर्स्ट वन ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट बघा, आधी बघूया मग मी तुम्हाला त्याच्याबद्दलचं उदाहरण सांगेन. इट इज अन अलाउन्स गिवन ऑन अ कॅटलॉग प्राइस और लिस्ट ऑफ गुड्स. This discount is allowed at a time of purchase or sale of goods. Value of purchased or sold recorded in a net value payable, that is after deduction of the amount of trade discount allowed. If the goods of ₹1,000 are sold for the 5% trade discount, the value of goods will be ₹950. Both the purchaser and seller are not 1,000. Hence, trade discount does not appear in the books of account separately. आता इथं कसं आहे लक्षात घ्या की समजा आपण एक 5 रुपयाचा पेन घेणार आहोत. एक पेन घेणार आहोत 5 रुपयाचं, बरोबर. 5 रुपयाचा पेन एकच क्वांटिटी आहे, सो वी हॅव टू पे 5 रुपीज. पण जर समजा 5 रुपयाच्या पेनाच्या ऐवजी आपण 5 पेनचं पाकिट घेतलं, 5 पेनचं पाकिट घेतलं, तर मग 5 रुपयाप्रमाणे किती पैसे व्हायला पाहिजेत? 25 रुपये व्हायला पाहिजेत. आपण जेव्हा एक युनिट घेतो तेव्हा आपल्याला सगळी अमाऊंट द्यावी लागते. पण जेव्हा आपण बल्कमध्ये वस्तू घेतो, इथे 5 असतील, 15 असतील, 10 असतील, मोर दॅन दॅट, आपण जेव्हा एकाच वेळेला एकच वस्तू जास्त क्वांटिटीमध्ये घेतो, बल्कमध्ये घेतो पहा, तेव्हा आपल्याला अमाऊंटवर थोडीशी सूट मिळते. म्हणजे जिथं मी एक पेन घ्यायला 5 रुपये देते, तिथे मी 5 जर पेन घेत असेल तर तो दुकानदार काय म्हणतो, तुम्ही 25 रुपये देण्याच्या ऐवजी मला 22 रुपये दिले तरी चालतील. म्हणजे बल्कमध्ये माल घेतल्यानंतर, जास्त क्वांटिटीमध्ये माल घेतल्यानंतर, हे लक्षात ठेवा, जास्त क्वांटिटीमध्ये माल घेतल्यानंतर तुम्हाला जेवढी प्राइस आहे त्याच्यापेक्षा कमी किंमत जेव्हा दुकानदार तुमच्याकडनं घेत असतात, दॅट इज कॉल्ड ट्रेड डिस्काउंट. इथे तुम्हाला 3 रुपये फायदा झाला बघा. आणि पेनामध्ये काय कसूर आहे का? पेन तुम्हाला 5 मिळायचे ते मिळाले. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की एक पेन घेतल्यानंतर तुम्ही 5 देताय कारण तुम्ही क्वांटिटी एकच घेताय. पण कधी कधी कसं असतं, घरामध्ये बर्थडे पार्टी असते किंवा कोणाला तरी गिफ्ट द्यायचे असतात, मग आपण काय करतो, एक पेन घ्यायच्या ऐवजी 5 घेतो, 10 घेतो, 15 घेतो. मग एका पेनाला तुम्हाला 5 रुपये द्यायला लागतात, पण ॲट अ टाइम तुम्ही 5 किंवा 10 पेन घेताय, एकाच वेळेस घेताय. मग आपण काय म्हणतो, आम्ही एकदम एवढं घेतोय, काही देते का नाही डिस्काउंट वगैरे, मग ते डिस्काउंट देतात बघा आपल्याला. म्हणजे एका पेनला 5 रुपये, तर 5 पेनचे 25 रुपये होणार आहेत, पण आपल्याकडनं 25 नाही घेतात, ते 22 रुपये घेतात. हे जे 3 रुपये आपल्याला कमी केले जातात, हे आहे ट्रेड डिस्काउंट. हे लक्षात ठेवा. तिथं त्यांनी उदाहरण दिले बघा की समजा 1000 रुपयाची वस्तू खरेदी केलेली आहे आणि 5% ट्रेड डिस्काउंट चार्ज केलेला आहे. मग 1000वर 5% काढायचे, किती आले पहा, 50 रुपये. मग जिथं आपल्याला 1000 द्यावे लागणार होते तिथे आपण 50 रुपये डिस्काउंट वजा करणार आहोत. आपण फक्त आता घेतलेल्या अमाऊंटसाठी 950 रुपयेच देणार आहोत. आले लक्षात? हे उदाहरण त्यांनी तिथं दिलेलं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ट्रेड डिस्काउंट जो आहे हा बल्कमध्ये माल घेतल्यानंतरच मिळतो. तुम्ही एक युनिट घ्याल आणि एकेका युनिटसाठी तुम्ही म्हणाल की आम्हाला ट्रेड डिस्काउंट द्या, तर ते देणार नाहीत. आपण जेव्हा एकच युनिट हे बल्कमध्ये घेतो, जास्त क्वांटिटीमध्ये घेतो, एकाच वेळेस पैसे देणार आहोत, तेव्हा ते म्हणतात की तुम्ही थोडेसे पैसे कमी दिले चालतील, आणि हा जो लॉस असतो हा आपल्यासाठी डिस्काउंट आहे, ट्रेड डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंटबद्दल एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी इथे दिले बघा. ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपिअर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. म्हणजे इथं त्यांनी उदाहरणच पुस्तकातले दिले की 1000वर 5% ट्रेड डिस्काउंट आहे, तर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं
1000वर 5% देऊन 50 रुपये काढलेत, हे 50 रुपये मायनस केलेत आणि 950 आपण देणार आहोत. मग एंट्री पास करताना हे पण लिहायचं नाही आणि हे पण लिहायचं नाही, फक्त 950 रुपये तुमच्या एंट्रीमध्ये येतील. म्हणजे ट्रेड डिस्काउंट हा कॅल्क्युलेट होतो, पण तो पुस्तकात कुठेही दाखवायचा नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे जे वाक्य आहे त्याला अंडरलाईन करून ठेवा बुकमध्ये. ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स सेपरेटली. कॅल्क्युलेट करायचा मात्र तो पुस्तकात कुठेही दाखवायचा नाहीये. आलं लक्षात? सो ट्रेड डिस्काउंट कधी मिळणार आहे? जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त युनिट खरेदी करता, एकापेक्षा जास्त माल खरेदी करता, तेव्हा तुम्हाला द्याव्या लागणाऱ्या किमतीवर थोडीशी सूट मिळते. दॅट इज कॉल्ड ट्रेड डिस्काउंट. आता आपण पुढे जाणार आहोत कॅश डिस्काउंटकडं. आता ट्रेड डिस्काउंट कळलं असेल तर कॅश डिस्काउंट फारसं अवघड नाहीये, खूप सोपं आहे. आता कॅश डिस्काउंट बद्दल थोडंसं क्लिअर सांगेन आधी आणि मग आपण त्याच्या उदाहरणाकडे जाऊ. कॅश डिस्काउंट म्हणजे बघा 70,000चा टीव्ही समजा घेतला. आता काही काही वस्तू असतात की ज्या आपल्याला आवडीसाठी आपण खरेदी करतो, चैनीच्या वस्तू असतात किंवा काय. तर बरेचसे लोक काय करतात, पेमेंट करत असताना काही लोक इन्स्टॉलमेंटनी घेतात. कारण 70,000 एकदम भरण्यापेक्षा मग महिन्याला आपण 5-5 हजार भरूया, म्हणजे मग आपल्याला ते पैसे पे होतील आणि वस्तू पण मिळेल. पण काही ग्राहक असे असतात की ते प्रॉम्प्ट पेमेंट करतात. बघा, हार्ड कॅशनी वस्तू खरेदी करतात. म्हणजे मी 70,000चा टीव्ही घेतलाय तर मी 70,000 हार्ड कॅश लगेचच देऊ शकते, अशी काही ग्राहकांची कॅपॅसिटी असते. आता बघा, जेव्हा अमाऊंट ही खूप जास्त आहे आणि जेव्हा प्रॉम्प्ट पेमेंट होतं किंवा हार्ड कॅशनी पेमेंट केलं जातं, मग ती अमाऊंट किती पण असू द्या, हार्ड कॅश किंवा प्रॉम्प्ट पेमेंट, लगेचच पेमेंट जेव्हा होतं तेव्हा जो डिस्काउंट आपल्याला मिळतो दॅट इज कॉल्ड कॅश डिस्काउंट. म्हणजे जिथं आपण 70,000चा टीव्ही घेतलेला आहे तिथं दुकानदार आपल्याला म्हणतो तुम्ही 70,000 आत्ता लगेच देणार आहे का? आपण म्हणतो हो. मग ते म्हणतात 70,000 देण्याच्या ऐवजी तुम्ही मला 68,000 द्या. म्हणजे आपण प्रॉम्प्ट पेमेंटसाठी आपल्याला 2,000 रुपये जे दुकानदाराकडनं कमी दिले जातात, कमी घेतले जातात, तो आहे कॅश डिस्काउंट बिकॉज ऑफ प्रॉम्प्ट पेमेंट. इथे काय होतं, कॅश ट्रेड डिस्काउंटला काय होतं, एकापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही जर वस्तू घेताय तर तो जो डिस्काउंट दिला जातो तो ट्रेड डिस्काउंट. पण इथं तुम्ही जेव्हा हार्ड कॅशनी वस्तू घेताय, प्रश्न 70,000चा नाहीये, प्रश्न 1,000च्या वस्तूचा आहे, प्रश्न 500 रुपयाच्या वस्तूचा आहे. जेव्हा तुम्ही इमिजिएट कॅश पे करणार असता, लगेचच कॅश देऊन व्यवहार पूर्ण करत असता, तेव्हा त्याच वेळेस जो तुम्हाला डिस्काउंट दिला जातो दॅट इज कॉल्ड कॅश डिस्काउंट. आणि कॅश डिस्काउंट हा कॅल्क्युलेट पण करायचा आणि दाखवायचा पण, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ट्रेड डिस्काउंट जो आहे तो फक्त कॅल्क्युलेट करायचा पण बुक्समध्ये दाखवायचा नाही. म्हणजे इथे जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन केलं हे तुमच्यासाठी, इथं फक्त एंट्री करताना 950 दाखवायचे. पण जेव्हा आपण जर्नल एंट्रीमध्ये कॅश डिस्काउंट दाखवणार आहोत तेव्हा आपल्याला कसा डिस्काउंट आला, का आला, हे तिथं दाखवावं लागतं. दिले पहा त्यांनी बुकमध्ये, मी येतेच त्याच्याकडं. बघा, कॅश डिस्काउंट, इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसीव्ड. It is the amount deducted from the final amount due at the time of receipt. बिल करत असताना ते बिल 70,000चं करायच्या ऐवजी काय करतात, 68,000चं बिल करतात. माझं 2,000 रुपये जो आपल्याला डिस्काउंट देतात प्रॉम्प्ट पेमेंटसाठी दॅट इज कॉल्ड कॅश डिस्काउंट. आलं लक्षात? वरचं वाक्य त्याला अंडरलाईन करून ठेवा. It is the amount deducted from the final amount due to the time of receipt. It is called concession given for encouraging prompt payment. एकदम जर एवढे पैसे मिळत असतील तर समोरचं आपल्यावर खुश होणारच आहे की बाबा आज 70,000चा आपल्याला लक्ष्मी येणार आहे, थोडीशी लक्ष्मी त्यालाही राहू द्या की. मग ते काय करतात, थोडेसे पैसे आपल्याला सवलत म्हणून देतात, आपल्याला डिस्काउंट अलाउड करतात. दॅट इज कॉल्ड कॅश डिस्काउंट. It is the amount deducted from the final amount due to the time of receipt.
It is a concession given for encouraging prompt payment or hard cash. It is given either for the spot payment or for the payment within the specific period. आपण जर ठरवलेल्या वेळाच्या आधीच पैसे देत असू, समजा मी मुदत घेतली 1 महिन्यासाठी की बाबा 1 महिन्यात मी उरलेले पैसे सगळे देईन, पण 1 महिना पूर्ण होण्याच्या अगोदरच जर माझ्याकडे पैसे आले आणि मी 1 महिना पूर्ण होण्याच्या आधी 10 दिवसातच त्याला पैसे देऊन टाकले, मग तो खुश होतो की 1 महिन्यानंतर मला पैसे मिळणार, पण अरे बाबा मला अलीकडे 20 दिवस पैसे लवकर मिळतात. म्हणून त्यावेळेस सुद्धा जो डिस्काउंट दिला जातो तो आहे कॅश डिस्काउंट. आले लक्षात? जेव्हा आपण ड्यू डेटच्या अलीकडे पैसे देतो ना, तेव्हा तो आहे कॅश. इट इज गिवन आयदर फॉर द स्पॉट पेमेंट और पेमेंट विद इन द स्पेसिफिक पीरियड. एका ठराविक काळात आपण पैसे देणार असू किंवा स्पॉट पेमेंट करणार असू तर तो जो डिस्काउंट आहे तो कॅश. कॅश डिस्काउंट हे बघा, इथे मी वाक्य अंडरलाईन केले, ते तुम्ही पण करायचे. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट सिन्स इट इज अ लॉस टू द सेलर अँड गेन टू द बायर. गेन म्हणजे प्रॉफिट, लॉस म्हणजे तोटा. Since it is loss to the seller and gain to the buyer, cash discount appears in the books of firm. तो कॅल्क्युलेट पण करायचा आणि दाखवायचा पण. आणि इथे एक वाक्य म्हणले पहा, कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. आलंय लक्षात? म्हणजे उदाहरण सांगेन पहा. आता मगाचंच उदाहरण आहे की 1000 रुपयाचे गुड्स खरेदी केले, बरोबर. त्याच्यावर 10% ट्रेड डिस्काउंट आहे, ट्रेड डिस्काउंट, आणि 5% कॅश डिस्काउंट, बरोबर. असं जर उदाहरण दिलं असेल तर आधी पहिल्यांदा आपण ट्रेड डिस्काउंट काढणार आहोत. 1000वर 10% काढूया. दिट इज 10% इज ट्रेड डिस्काउंट. किती आले पहा? 100. मग 1000तून मी हे 100 वजा केलेत, हा आला ट्रेड डिस्काउंट, खाली राहिले 900. आणि मग ही जी रिमेनिंग अमाऊंट आहे, या रिमेनिंग अमाऊंटवर आपण हा कॅश डिस्काउंट काढणार आहोत. बघा किती येतोय, 9×5=45. हे 45 रुपये जो आहे हा कॅश डिस्काउंट आहे. इथे राहणार पहा 5, 8. आलं लक्षात? म्हणजे कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट एकत्र जेव्हा प्रॉब्लेममध्ये देतील जर्नल एंट्रीज करत असताना, तर पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट मायनस करायचा आहे. TD स्टँड्स फॉर ट्रेड डिस्काउंट. सो पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट मायनस करायचा, मग आलेल्या अमाऊंटवर कॅश डिस्काउंट काढायचा आणि मग तो कॅश डिस्काउंट वजा करायचा आहे. हा आपण बुकमध्ये दाखवत नाही, मात्र कॅल्क्युलेट करतो. हा काढायचा पण आणि दाखवायचा पण. आले लक्षात? 1000ची वस्तू आपल्याला 855ला मिळते. कशासाठी? 10% ट्रेड डिस्काउंट, 5% कॅश डिस्काउंट. आता कॅल्क्युलेशन वगैरे कसं आहे आपण जर्नल एंट्री करताना अजून डिटेलमध्ये बघणारच आहोत. फक्त आता सांगण्याचा मुद्दा काय आहे की ट्रेड डिस्काउंट हा कॅल्क्युलेट करायचा आहे, मात्र दाखवायचा नाही. कॅश डिस्काउंट हा कॅल्क्युलेट करायचा आहे पण आणि दाखवायचा आहे पण. आणि जेव्हा दोन्ही एकदम दिले जातील प्रॉब्लेममध्ये, तेव्हा जे ट्रेड डिस्काउंट मायनस करायचा आणि मग कॅश डिस्काउंट मायनस करायचा. आले लक्षात? अशी बरीचशी काही उदाहरणं आहेत. पुढे आपण जर्नल एंट्री जेव्हा करणार आहोत त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी क्लिअर होतील. तर विद्यार्थ्यांनी ह्या टर्म समजून घेणं गरजेचं आहे की व्हॉट इज कॅश डिस्काउंट, व्हॉट इज ट्रेड डिस्काउंट. ह्या जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील तेव्हाच तुम्हाला अकाउंट हे सोपं वाटायला लागेल. कारण डिस्काउंट माहिती असतं जनरली, पण कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट काय आहे ह्याची कल्पना नसते. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या. वेगवेगळी उदाहरणं स्वतः तयार करा, तर तुम्हाला अकाउंट हे सोपं वाटायला लागेल. बाकीचा जो अभ्यास आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत झालेले व्हिडिओज परत बघा. जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या काही कॉमेंट असतील, चांगल्या असतील किंवा काही सजेशन्स असतील तर तुम्ही त्या जरूर माझ्या चॅनलला कळवा. धन्यवाद.